श्री स्वामी समर्थ. नमस्कार सखीनो, माझ्या अन्नपूर्णा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. 26 डिसेंबरला दत्त जयंती आहे. आपल्याला माहीत आहे की आपल्या मार्गातले दत्त गुरु हे मूळ आहेत. स्वामी समर्थ महाराज हे दत्त अवतारातले तिसरे अवतार मानले जातात. पहिला अवतार आहे श्रीपाद श्री वल्लभ, दुसरा अवतार आहे नृसिंह सरस्वती आणि तिसरा अवतार आहे श्री स्वामी समर्थ. आता दत्त नवरात्र येत आहे. मार्गशीर्ष अष्टमी ते पौर्णिमा अर्थात तारखेनुसार यंदा 19 डिसेंबर ते 26 डिसेंबर या दरम्यान दत्त नवरात्र साजरी केली जाते. श्री गुरुचरित्र पारायण सप्ताहाचा प्रारंभ केला जातो. गुरुचरित्राचे पठण करणे हे एक व्रत आहे. व्रत म्हटले की आचार विचारांची शुद्धता आली, पावित्र्य जपण्याची जबाबदारी आली. अनेकांना या कारणासाठी गुरुभक्ती करताना काही उणिवा राहून जातील अशी भीती वाटते. मात्र ही भीती वाटण्याचे कारणच नाही, कारण ती गुरुमाऊली आहे, जी आपले अनंत अपराध पोटात घेते आणि आपल्याला सन्मार्गाची वाट दाखवते. तिथे फक्त अनन्य भावे शरण जावो हे अपेक्षित असते. जसे तुकाराम महाराज दत्तगुरूंना शरण गेले. तुकाराम महाराजांनी सुंदर अभंगात दत्तगुरूंना वंदन केले आहे. 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत, काखे जोडी पुढे श्वान नित्य जान्हवीचे स्नान, माता शोभे जटाभार अंगी विभूती सुंदर, शंख चक्र गदा हाती पायी खडावा गर्जती, तुका म्हणे दिगंबर तया माझा नमस्कार. संत तुकोबारायांनी केलेले श्री दत्ताचे हे सार्थ वर्णन ऐकून तत्क्षणी डोळ्यासमोर उभी राहते ती श्री दत्तगुरूंची सुंदर मूर्ती. भक्तांनी हाक देताच हजर होणारे म्हणून हे दत्तगुरू अत्री ऋषींचे पुत्र. ज्या मातेला कुणाविषयीच राग द्वेष असूया नाही ती अनुसया, अशा मातेचे हे पुत्र. मग याच अनुसयेच्या पोटी जगाला सुखाचा मार्ग दाखवणारा आनंद जन्मतो. श्री गुरुसारखा असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करी. दत्तभक्तासाठी गुरुचरित्र हा पंचम वेदच आहे. परमेश्वर अवतारानंतर गुरु म्हणून पहिला अवतार म्हणजे श्री दत्तगुरु. रज सत्व तम या तिन्ही गुणांचा संगम म्हणजे श्री दत्तगुरु. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.